सत्ताधारी पक्षांचेच उमेदवार बिनविरोध कसे काय निवडून येतात? निवडणुका कोणत्या थराला गेलेल्या आहेत असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. निष्ठावंतांना बाजूला केलं आणि आयारामांना तिकीट दिलं गेलं असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला. एका घरातल्या 3 जणांना 15 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरेंनी केलाय. या महाराष्ट्रामध्ये 60-60, 70-70 माणसं उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात. तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकार पण त्यांना देणार नाही तुम्ही. काही वेळेला तर दहशतीतून आणि काही वेळेला जास्तीत जास्त वेळेला तर पैसे. काय आकडे ऐकतोय. कोणाला 1 कोटी, कोणाला 2 कोटी, कोणाला 5 कोटी. आमच्या कल्याण डोंबिवलीच्या तिथे एका काय ते प्रभाग असतात, त्या प्रभागामधल्या 3 जणांना, एका घरातले 3 जण उभे आहेत. एका प्रभागातल्या 3 जणांना, जे 3 जण एका घरातले आहेत, त्यांना 15 कोटी रुपयाची ऑफर झाली. भाऊ राज ठाकरे व्यासपीठावर असल्याचा आनंद आहे आणि नागरिकांसाठी काम करणारे 2 भाऊ एकत्र आलेले आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. राजकारणात पोरं होत नसल्यानं आमची पोरं यांनी दत्तक घेतली असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केलेली आहे. आम्ही एकत्र आल्यावर फटाके फोडणारे आता तिकडे गेल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. गेल्या 2 वर्षातली माझी ही 4थी सभा आहे. पण आजच्या सभेत मला खूप आनंद होतोय, कारण माझ्यासोबत माझा भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राज, संजय तर सोबत आहेच, खासदार आहेत आणि उद्याच्या महापालिकेतले सगळे नगरसेवक आहेत. देवेंद्र फडणवीस ज्यांनी एक शहर दत्तक घेतलं होतं, राज बरोबर बोलला. अरे ज्यांना राजकारणामध्ये पोरं होत नाही त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतायत, हे काय शहर दत्तक घेणार. म्हणून मोहन भागवतांना टाओ फोडावं लागतोय, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा. अहो, अपत्य वाढवा म्हणजे तुमची राजकारणातली अपत्य वाढवा, नुसती अपत्य नका वाढवू. खायला खाळ आणि भुईला भार. मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीणं. म्हणजे अशी बरबटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचं सगळं लंगोटी साफसूफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं. हे निष्ठावंत भाजपवाल्यांचे आज नशिबी आले. कसं तुम्ही राहताय. हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता. अगदी आम्ही दोघं एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले, दुसऱ्या दिवशी तिकडे. ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात, राखता आहात, तो पक्ष आज उपऱ्यांचा पक्ष झालाय. उपरे. आणि हे माझं वाक्य नाहीये, देवयानी ताईंचं वाक्य आहे की दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय, म्हणजे भाजप आज दलालांचा पक्ष झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.